मी माझ्या प्रोफेशन मध्ये तडजोड करणार नाही। मला माझं लाईफ मोजून मापून जगायचं हे सगळं माहित असताना तुम्ही मला तडजोड करायला सांगताय। सॉरी, मी माझ्या आयुष्यात भीती आणि दडपण या शब्दांना जागाच ठेवलेली नाही। जे मला हवंय ना ते मी मिळवतेच कुठल्याही परिस्थितीत, कळलं? इनफ। यानंतर मला समजवण्याचा प्रयत्न देखील करू नका। नाउ यू बेटर अंडरस्टँड। कट इट। चला नेक्स्ट शॉटची तयारी करा। बोला साहेब आता। चल आपण खेळ खेळूया। कुठला खेळ खेळायचा आहे? क्रिकेट। राजू, मला क्रिकेट वगैरे जमत नाही। हा, आपण अंदर कोशंदर खेळूया। हा ते ठीक आहे। तू थांब, मी डोळ्यावर पट्टी बांधणार रुमाल आणतो। चाल। डोळ्यावर पट्टी बांधली काय आणि नाही बांधली काय फरक पडणार? पण राजूच्या समाधानाकरिता बांधायलाच हवी। घे बांध रुमाल। मी बांधते, ठीक आहे।
काही नाही हं? काय चालवलंय हे? अगं काही नाही गाई, मी आणि राजू आंधळी कोशिंबीर खेळत होतो. चल. कुठे हा राजू? कुठे गेला राजू? ए राजू, राजू, हा बघ राजू. मारू. काय झाला होमवर्क? नाही आता करतो. आता करतो. पहिल्यांदा होमवर्क करायचा आणि नंतर मग खेळायचं, कळलं? चल पळा पळा पळा. आधी होमवर्क पळ. पळ आधी, पळ बघू. रविवार म्हणजे याचा अगदी मोठा दिवस नाही? खरंच आई, जेव्हापासून तू राजूला आपल्या घरात आणलंयस ना, आपलं घर अगदी भरल्या भरल्यासारखं वाटतंय. हो ग बाई, निरागस पोरग्या विचार आईच्या प्रेमाला पारखं झाले. पण ग, अशी कशी असेल त्याची आई? एवढं मोठं धाडस. जाऊ दे ग, असते एकेकाची विवशता. नको तो विषय घरामध्ये. ते पण खरंच. त्याला आपलं घर मिळालंय, आपली माणसं मिळाली आहेत आणि त्याच्या निमित्तानं आपण काहीतरी चांगलं करू शकलो, हेही नसे थोडके, नाही का ग? खरंय. नयन, स्वतःसाठी सगळेच जगतात बाळा, पण इतरांसाठी जगण्यामध्ये जो आनंद आहे, जे समाधान आहे, ते काही वेगळंच असतं. खरं आहे गाई. देवकी आली का ग? नाही, अजून तिचं पॅकअप नाही झालंय. आणि हा विशाल आणि दिलीप? नाही. ते दिलीपला 1000 वेळा सांगितलंय, जरा लक्ष ठेव अभ्यासाकडे, शेवटचं वर्ष इंजिनिअरिंगचं, पण ऐकेल तर शपथ. कुठे फिरत असतो देव जाणे. वर्षा, दिलीप, तू इथेस? सॉरी, मला यायला थोडा उशीर झाला. हे नेहमीचं टेन्शन आहे तुझं. अगं पण एकदा का हे वर्ष संपलं ना, मग काहीच टेन्शन नाही. का असं का बोलतोस तू? अभ्यासामुळे तुला हवा तितका वेळ देता येत नाही. हो, आय सी. तुला थट्टा वाटते? नाही रे, भीती वाटते. कसली? आपल्या भविष्याची. म्हणजे तुझ्या बाबांनी आपल्या लग्नाला नकार दिला तर? असं होणारच नाही. तुझे बाबा फार. अगं मी समजून बाबांना, त्यांना सांगीन की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. असं बोलणार तू त्यांच्या पुढे? मग काय? भाऊसाहेबांपुढे? कोर्टात मोठे मोठे त्यांच्या समोर घाबरतात. अगं ते माझे बाबा आहेत, तू कशाला टेन्शन घेते उगीच? तरी मला भीती वाटते रे, म्हणजे त्यांचे ते डोळे, त्यांचा आवाज, बापरे. अगं ते दिसतात, मे बी बोलतात तसे, पण ते मनाने खूप प्रेमळ आहेत. पण तरी रे, मी जे त्यांच्याबद्दल ऐकलंय ना, ते मग. ह्यापुढे तुला त्यांना बाबा म्हणायचंय. असो, पण तुला जॉब मिळायला हवा. हा म्हणजे अर्थात इंजिनिअरिंग नंतरच. जॉब मिळेल ग, पण काय मिळायलाच हवा यार दिलीप, नाही तर आपलं लग्न कसं होणार? तुला खूपच घाई झालेली दिसते लग्नाची. अर्थातच, नाही तर आई बाबा माझ्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात करतील. अरे वा, मग चांगली गोष्ट आहे ना, तुला आणखीन ऑप्शन्स मिळतील. राग आला? अगं सांग ना, खरंच रागवलीयस? राग येण्यासारखंच तर बोलतो तू. अच्छा, कोणता राग आहे बरं हा? नाही म्हणजे शिवरंजनी की तोडी, भूप की अहिरभैरव? नाही, कुठलाही असला तरी भैरवी मात्र नसावा. नॉटी ना. नयन, काय ग, कुठे हरवलीस? नयन, आई, तुला एक विचारू का ग? तू विचार ना बाळा.
माझ्या डोळ्यांनी मी जग कधीच नाही बघू शकणार ग. हे का नाही बघू शकणार बाळा? सगळं सगळं बघणार. नयन, तुझे बाबा लवकरच डॉक्टर नाहांची अपॉइंटमेंट घेणार आहेत. पुढच्या महिन्यातच डॉक्टर भारतात येत आहेत. कोणतीही केस असो, कितीही कॉम्प्लिकेटेड असो, ती ऑपरेट करण्यात त्यांचा हातखंडा आहे ग, आणि त्यात ते यशही मिळवतात. आणि बाळा, आपण कधीच कोणाचं वाईट केलं नाहीये, कोणाचंच वाईट चिंतलं नाहीये. मग परमेश्वर आपलं वाईट कसं करेल सांग बघू. इतरांना न्याय मिळवून देण्यासाठीच तर तुझे बाबा आणि मी सतत धडपडत असतो ना ग बाळा. आई, मी बघू शकेन ना ग तुला, बाबांना, राजूला, सर्वांना. सगळ्यांना बघू शकशील बाळा, सगळ्यांना बघू शकशील. हॅलो. हॅलो काकी, मी आनंद बोलतोय. हा आनंद, बोल बोल बोल, कसा आहेस? छान, कृपा आहे आपली. काय रे, बिझी आहेस? आला नाहीस तो? आता पोलीस डिपार्टमेंट म्हटल्यावर बिझी असणारच, हा. पण येईन एखाद दिवशी. भाऊसाहेब विचारत होते तुला. मी बोलेन त्यांच्याशी फोनवर. पण आता एका महत्वाच्या कामानिमित्त फोन केला होता मी तुम्हाला. बोल. परवा तुम्ही त्या रमा कोरडेच्या केस विषयी चौकशी करायला आला होता. हो बरोबर आहे. ती केस तुम्ही हँडल करणार आहात का? म्हणजे काय, मला तिच्या बाजूने उभं राहायलाच हवं, कर्तव्य आहे ते माझं. त्या गरीब मुलीला मला न्याय मिळवून द्यायलाच हवा आनंद. नाही, प्रश्नच नाही त्याविषयी. गुन्हेगाराला शिक्षा ही व्हायलाच हवी, नाहीतर सामान्य माणसाचंही धाडस वाढेल. मी त्या मुलीसाठी काहीही करेन आनंद. त्या गरीब मुलीला न्याय आणि त्या नराधमाला शिक्षा, हाच उद्देश आहे माझा आणि आमच्या संस्थेचा. पण त्या केस संबंधी एक बातमी माझ्या कानावर आली. काय? रमा कोरडेच्या विरोधात ही केस एका नामांकित वकिलाने स्वीकारली आहे. हो, मग वकिलांचा पेशाच आहे तो. हो, पण त्यांचं रेकॉर्ड असं आहे की ते आजपर्यंत कुठलीही केस हारलेले नाहीयेत. ठीक आहे ना, मग आत्ता हरतील. हॅलो. हॅलो आनंद. काय रे, गप्प का? नाही, सहजच विचार करतोय. आम्ही गुन्हेगारांना पकडतो आणि त्यांचे वकील त्यांना कोर्टात न्याय मिळवून देतात. न्याय. आनंद, या वेळेला या केसमध्ये आपल्याकडे अगदी पक्के साक्षीदार आहेत, त्यामुळे वकिलांना हार मान. असे कित्येक साक्षीदार पक्के असतात. नको रे नेगेटिव्ह विचार करूस तू. का नेगेटिव्ह विचार करतोयस आनंद? एनिवे, कोण आहेत ते वकील? काय काय नाव काय त्यांचं? ॲडव्होकेट भाऊसाहेब गुप्ते. ॲडव्होकेट भाऊसाहेब गुप्ते. दिलीपाला हो, आलंय. बोलवा त्याला. तुम्हाला कसं कळलं तो बाहेर गेला होता ते? त्याला बोलाव. काय झालं? काय काय झालं सांगा ना. दिलीप, ए दिलीप, दिलीप. हे सगळं घडतंय ना ते तुझ्यामुळे. काय घडतंय ते सांगितल्याशिवाय कसं कळणार? कळेल, सगळं कळेल तुला. काय काय? मी बोलवलंय तुला. काय म्हणतो तुमचा अभ्यास? चाललाय नेहमीसारखा. अभ्यासाकडेच लक्ष असू दे. दिलीप, एकदा का हे अभ्यासाचं वय निघालं ना की मग त्या प्रमाणात अभ्यासात लक्ष लागत नाही. हे तुझं फायनल इयर आहे, याच वर्षावर तुझं भविष्य अवलंबून आहे. काय आलं लक्षात? हो बाबा. अभ्यासाव्यतिरिक्त या वर्षी कुठल्याच भानगडीत तू पडायचं नाहीस.
पुढे आहेत ना दिवस. तसंही पुढे तू आपल्या मतानुसारच जगणार आहेस, पण यावर्षी मात्र नाही. बाबा, तुम्ही कशाबद्दल बोलताय? मला काहीच कळत नाहीये. अच्छा, दिवसभरात घडलेल्या गोष्टीचं काय रिकॉल कर, म्हणजे कळेल तुला. मला कळेल का काय झालंय ते. त्याला कळलंय. चहा ठेवा, मी फ्रेश होऊन आलोय. काय रे, काय भानगड आहे? अगं, मला नाही माहिती बाबांना कसं कळलं ते. काय? वर्षा आणि मी बाहेर फिरायला गेलो होतो, पण ही गोष्ट बाबांना कोणी सांगितली? हे मलाही तुझं आवडलेलं नाही हा दिलीप. बाबा बोलतात ते अगदी बरोबर आहे. तुला कळत नाही, शेवटचं वर्ष आहे ना तुझं. हा, तुला सतर्क राहायला नको, अभ्यासामध्ये लक्ष द्यायला नको. कळतंय काही? अगं, मला कळत नाहीये का? हो कळतंय ना, तुम्हाला कळतंय, पण वळत नाही ना तुम्हाला, म्हणून तर वारंवार आम्हाला सांगायला लागतं. अरे बाबा आणि मी तुझ्या चांगल्यासाठीच बोलतो ना रे दिलीप. अगं पण आई, दादाचं उदाहरण आहे ना बाळा तुझ्या समोर, आहे ना. मग जरा नीट वागा. हे सगळं सामान बेडरूम मध्ये ठेव आणि माझ्यासाठी पाणी घेऊन ये. थँक्यू. देविकी, मस्त गरम गरम कॉफी करू का? तुला ना जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. हो. कधी कधी ना तू माझ्या डोक्यात जातोस. नाही नाही देवी, डोक्या बिकत नको जाऊ देऊस मला. मला इथेच राहू दे ना जमिनीवर. अगं नाहीतर ही सगळी तुझी कामं कोण करणार आहे? तुझे हे फालतू पिजे ना बंद कर. शांत पडू देत रे मला. अरे देवी, अगं पडायचंच आहे ना तुला, मग बेडरूम मध्ये चल ना. हे फुकटचे सल्ले नको आहेत मला, कळलं? कळलं. काय कळलं? तुला सल्ले नको आहेत फुकटचे. हो ना, मग निघ आता. हो. मम्मा आज खूप मजा आली. काय रे, किती वेळा सांगितलं मला मम्मा म्हणायचं नाही म्हणून? कळत नाही तुला? जा तिकडे. काय झालं राजू? मम्मीने मारलं. का गं वहिनी, कशाला मारलंस त्याला? अगं तो लहान आहे. मला शिकवायचं नाही, कळलं? चल बाळा, आपण ना मम्माचं घर उन्हात बांधूया. दिवसभर थकून यायचं आणि घरी आले की डोक्याला ताप. ताप? देवीला ताप? देवकी, कुठे आला तुला ताप? बघू बघू बघू, कुठे ताप? डोक्याला म्हटलं मी. डोक्याला? देवी मला एक कळत नाही, सगळ्या गोष्टी तुझ्या डोक्यात कशा काय जातात ग? मी डोक्यात जातो, ताप डोक्यात जातो. हा, आता बस कर. अगं पण देवी, अगं तुला बरं वाटावं म्हणूनच करतो ना मी हे पिजे सगळे. या जोक्सचा मला त्रास होतो. अरे सिरियस हो, सिरियस. कशाबद्दल? विशाल, आयुष्याबद्दल सिरियस हो. देवी पाणी. एक विचारू? रमा कोरडेची केस तुम्ही स्वीकारली? हो का? नाही, ती केस तुम्ही लढू नये असं मला वाटतं. पण का? कारण तुम्हाला चांगलंच माहिती. यशोधरा आशिलाला न्याय मिळवून देणे माझं प्रोफेशन आहे. हो, पण तो दोषी आहे. हे ठरवणारे आपण कोण? कोर्टात
ते न्यायाधीश ठरवतो. पण त्यांना पटवून तर तुम्हीच देणार आहात ना. त्यासाठीच मी वकील झालोय. सत्यासाठी तुम्ही लढावा असं माझं मत. सत्य सत्य आपल्याला काय माहिती? त्या मुलीवर अन्याय झालाय हेच सत्य आहे. ती म्हणते म्हणून ऑफकोर्स. ती खोटं बोलत नसेल कशावर? हे आता तुम्ही वकिली डावपेच खेळायला लागलात हा. हेच माझं काम आहे. तुम्ही समजून का घेत नाही यार? पण आपण या विषयावर वाद का घालतोय? हो तेच मी पण म्हणतेय. तुला काय म्हणायचं? मी स्वीकारलेली केस सोडून द्यावी मग यात वावगं काय? आणि भाऊसाहेब गुप्तेंची प्रतिष्ठा. यशोधरा, माझा अशील माझ्याकडे आला, मला विनंती केली. माझ्या मताप्रमाणे तो फीस द्यायला तयार आहे. मग मला सांग, ही केस मी का लढायची? ठीक आहे. एक समाजसेविका म्हणून मी ही केस स्वीकारली आणि रमा कोरडेला न्याय मिळवून देण्यासाठी मी ती लढणार. दॅट्स गुड. आय हॅव नो प्रॉब्लेम. यशोधरा, ती केस तू स्वीकारली, ती तू लढा. पण ती केस मी विरोधी पक्षाकडून स्वीकारली. मी लढेन आणि जिंकेन. पण यानंतर रमा कोरडे या केसविषयी मला चर्चा नको आहे. तू स्त्री आहेस म्हणून तुला लवकर सक्सेस मिळालं. व्हॉट डू यू मीन? माझी आई कुठे गेली असेल का? ती मला का सोडून गेली